साठी पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर सज्ज आलाय अक्षय पांचाळ, राहुल कुलकर्णी एकाच गावातील खेळाडू, एकाच संघातील खेळाडू, परंतु आज या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. हे बॅटल पाहण्याजोग्य असणार. एकाच फ्रेम मध्ये तळेगावचे 3 खेळाडू पाहायला मिळतात. विकेट किपर चंद्रा जाधव, बॅटर अक्षय, गोलंदाज राहुल. बॅकफुटला सरकत फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहणारा चेंडू, डॉट बॉल. हे बॅटर पाहण्याजोग्य असेल. ही जबरदस्त लढत आहे. 38 धावांचा पाठलाग, 17 चेंडूंचा खेळ बाकी, 34 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 34 धावा, 34 धावा 17 चेंडू मध्ये करायच्या आहेत. उमरठ ग्रामस्थ मंडळ आयोजित उमरठ प्रीमियर लीग एकाच फ्रेम मध्ये आपण दोघांना पाहतोय. बॅटर अक्षय पांचाळ, गोलंदाज राहुल कुलकर्णी. MH स्पोर्ट्सची खासियत यावेळेस उडवलाय हवेत, भरपूर उंच उडालाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय आणि इथे अक्षय पांचाळची विकेट प्राप्त केले. राहुल कुलकर्णी या खेळाडूने कॅच घेतोय. अवधूत तळेगावचाच खेळाडू, म्हणजे पाहायला गेलं तर विकेट देखील तळेगावच्या खेळाडूची आले, गोलंदाज देखील तळेगावचा होता, कॅच घेणारा खेळाडू देखील तळेगावचा पाहायला मिळाला. विकेट झाला अक्षय पांचाळला माघारी परतावं लागेल. एक महत्वाची विकेट आली. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक उपस्थित झाले. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला, बॅटर आपल्यासाठी सूचना दिल्या होत्या तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याआधी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. याकडे आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय. आपण शिस्तीचं पालन करा निश्चितच, कारण वेळ कमी आपल्याकडे आणि त्यामुळे फास्ट कसं खेळता येईल त्याकडे लक्ष द्या. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय टीमचा कॅप्टन प्रदीप रासम, ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची ताकद आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण प्रदीपला पाहिलंय की सिंधुदुर्ग प्रीमियर लीग, वाडा इत्यादी क्रिकेट स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूने केला. चांगली बॅटिंग त्या स्पर्धेमध्ये केली होती प्रदीप रासमने. आज या मैदानावर देखील तशाच प्रकारची बॅटिंग त्याला करावी लागेल. महत्वाचा सामना आहे, पहिला सामना या स्पर्धेमध्ये खेळत असताना. प्रदीप रासम स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. एक सपाट खेळपट्टी, पहिला बॉल, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, योग्य टप्प्यावरचा चेंडू. राहुलने प्रभावित केलं या चेंडूवर. एक जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथे डॉट बॉल आलाय. जितके जास्त डॉट बॉल टाकले जातील तितका दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर वाढणार आहे. एकही धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. 3 चेंडू टाकलेत, 1 गडी बाद केलाय. एक जबरदस्त षटक आतापर्यंत पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर तर समीकरण बदलत राहणार आहे. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपर कडे. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काल आपण पाहिलं तर राम जाधवने मिडल षटक टाकलं, सकलेन काझीने मिडल षटक टाकलं. आज तो कारनामा इथे राहुल करेल का? आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली गेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त षटक आतापर्यंत पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेले तर 38 धावांचं लक्ष, 38 धावांच्या लक्ष्याचा पाठला करता आतापर्यंत फक्त 4 धावा या स्कोर कार्डवर. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळ आहे आणि ते क्षेत्ररक्षक बबलू येतोय झेलच्या खाली. टिपलाय झेल, आउट. फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट आली आहे. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज प्रदीप रासमला माघारी परतावं लागतंय. बॅटर मॅन फ्रॉम साकेडी संकेत राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेतने देखील या मैदानावर अनेक स्पर्धा खेळल्यात. संकेतला देखील नक्कीच अंदाज असणार आहे या खेळपट्टीचा. आपण पाहिलं तर साकेडी गावचा खेळाडू मुंबई येथे असतो, परंतु मुंबईवरून तो दाखल झाला या स्पर्धा खेळण्यासाठी. शेवटचा बॉल, आतापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाहीये. हा शेवटचा बॉल महत्वाचा असणार आहे. यावेळेस स्विच हिट, रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे झालाय आणि ते टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे राहुल कुलकर्णीसाठी. मिडल षटक, 2 गडी बाद केले. वा, जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. तळेगावचा खेळाडू राहुल कुलकर्णी गोलंदाजीसाठी आला आणि गोलंदाजी करत असताना
अक्षयला बाद केलं, प्रदीपला बाद केलं, म्हणजे समोरील संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंना बाद केलं आणि एकही धाव खर्च केली गेली नाही. वा, जबरदस्त गोलंदाजी. आपल्या स्क्रीनवर आपण राहुलला पाहतोय. ती राहुलची कामगिरी वाखाणण्याजोगी असणार आहे. काल रामने कमाल केली, रामने मिडन षटक टाकलं, त्यानंतर सकलेने मिडन षटक टाकलं, नितीश काळेने आपण पाहिलं तर हॅट्रिक घेतली आणि आज कमाल करतोय राहुल कुलकर्णी. आपल्या स्क्रीनवर तो पाहायला मिळतोय. तळेगावचा खेळाडू आहे, जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 आता सुरू होईल आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश चिंदरकर आहे, त्याच्या साथीला संकेत राणे. दोन्ही खेळाडूंकडे ती ताकद आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आज सिद्ध करावी लागेल. परंतु गोलंदाजी मार्कडे तळेगावचं अजून एक गुणवान गोलंदाज, एक युवा खेळाडू बबलू गोलंदाजी मार्कडे सज्ज होते. बबलू पांचाळची वर्णी लागली आहे. पहिला बॉल इथे चांगल्या रीतीने हाताळलाय. थोडासा मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली आहे. समीकरण बदललंय. 11 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. राहुलसाठी देखील कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण तळेकर यांनी राहुलसाठी कमेंट्स दिली आहे. ती धाव घेतली गेली आहे. 4 षटक एकंदरीत समाप्त झाली आहेत आणि 4 षटकांमध्ये धावा पाहिल्या तर 21 धावा आणि आपण पाहिलं तर फक्त 15 मिनिटं घेतली आहेत 4 षटकांसाठी. तळेगाव क्रिकेट संघाने त्यांचेही आभार असतील. चला नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय. डीजे घ्या. 30 सेकंदमध्ये आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. चला फक्त 30 सेकंद असतील. फलंदाज मैदानावरती पाठवा. AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ. हॅलो. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद विवेक. नमस्कार, वेलकम बॅक. HPL अर्थातच होमरड प्रीमियर लीग 2026चा थरार 5वं पर्व. चला फलंदाज, वारंवार आपणास विनंती करून देखील आपण मैदानामध्ये उतरत नाही आहात. 30 सेकंदाचा अवधी होता आणि आपणास एका चेंडूचा दंड या ठिकाणी ठोठावला जातोय आयोजन कमिटीकडनं. प्लीज याची नोंद घ्या. आपण फक्त 23 चेंडू खेळाल. पंचाकडे लक्ष द्या. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 चेंडू खेळवले जातील. चला दोन्ही संघनायक आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा.
सलामीची जोडी मैदानावरती पोहोचते. एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाकडनं फलंदाज सँडी मुरिये व सँडीच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला त्याचा सहकारी पोहोचतोय तो विश्वजित पांचाळ. तर गोलंदाजीमध्ये नाणेफेक विजय ठरत क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर श्री पावनादेवी महापुरुष बेळणी क्रिकेट संघाकडनं तिवरे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं तो गोलंदाज वेगवान या ठिकाणी रजत कदम गोलंदाजीसाठी सुसज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा कयास अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक व त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात केवळ 2 खेळाडू सीमारेषेवरती यशरक्षक गोलंदाजाचा अपवाद वगळता 7 खेळाडू हे सर्कलमध्ये. स्ट्राईकला सँडी सज्ज होतोय तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वजित पांचाळ. ज्यावेळी पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा अर्थातच संरक्षणात्मक पवित्रा ज्यावेळी फलंदाज सँडी घेतोय आघाडीच्या चेंडूवरती बिनीच्या चेंडूवरती मोठा फटका न ठोलविता केवळ चेंडूला सन्मानजनक पवित्र्यात रोखलं जात. निर्धाव चेंडू स्वरूप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते ती रजत कदमकडून. शाबरी उजव्या यष्टीवरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाची बिनीची जोडी मैदानावरती पोहोचते. पहिला प्राथमिक चेंडू निर्धाव रजत कदमचा. दुसरा चेंडू देखील योग्य टप्प्यावरती पडतोय. चेंडू फिरक घेतोय अर्थातच चेंडू दिशा बदलतोय व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. याही वेळी ते चित्र मैदानावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू या ठिकाणी वळसा घेतोय. वारंवार मोठे फटके टोलवायचे हा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज सँडीचा पुरता अपयशी ठरतोय व सलगचे 3 चेंडू निर्विवादपणे निर्धाव गणले जात आहेत. गोलंदाज रजत कदम याच्या गोलंदाजीवरती अजूनही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू असतील ते बाकी. त्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती फटका सजविला जातोय अप्पर कटचा व 2 खेळाडूंना चेंडू चकवतोय. 2 खेळाडूंना क्षणाचीही उसंत न देता चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. प्राथमिक 3 चेंडू जे रजत कदम निर्धाव फेकतोय त्या निर्धाव चेंडूनं काही अंशी का होईना मात्र क्षणिक नाराजीच्या संकटात फलंदाज सँडी ओढवतोय. मात्र ते क्षणिक नाराजीचं संकट तो बाजूला सरत यावेळी चौकार तो वसूल करतोय. याही वेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय व डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे नेतोय. नेत्रदीपक फटका फलंदाज सँडीच्या बॅट मधनं 4 धावांसाठी डीजे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हर्षद या ठिकाणी गायकवाड तर स्ट्राईकला सँडे 2 चौकारांना सांघिक धाव फलक 8 धावा. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर डाव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. परिणामतः आडव्या बॅटने फटका यावेळी सजवायचा होता मात्र चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय. चेंडू व बॅट यांची सुवर्ण भेट नव्हती सुवर्ण संगम नव्हता. उर्वरित सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. तत्पूर्वी चेंडू हा निर्धाव व त्या निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीचं पहिलं षटक बिनीचं पहिलं प्राथमिक षटक या ठिकाणी बरखुबीने मैदानावरती हाताळतोय गोलंदाज रजत कदम. केवळ 8 धावा 2 चौकारांच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जात आहेत व तदनंतर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं डावातील महत्वपूर्ण दुसरं षटक गोलंदाज ऋग्वेद हा गोलंदाज हाताळतोय. निर्बंध देखील समाप्त होत आहेत. खेळाडूंवरचे क्षेत्ररक्षण व्यूहरचना विखुरली जात आहे. 5 खेळाडू हे सीमारेषेवर 4 खेळाडू हे सर्कलमध्ये. स्ट्राईकला फलंदाज हर्षद गायकवाड तर नॉन स्ट्राईक एंडला सँडी ज्याने 2 चौकारांना स्वतःचं खातं खोललं तो नॉन स्ट्राईक एंडला.
त्यावेळी उजव्या ष्टीवरचा चेंडू सर्कलमध्ये धोक्यामध्ये सापडतोय, संकटात सापडतोय फलंदाज हर्षद गायकवाड. चेंडू बहुधा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टोलवायचा होता, मात्र अपेक्षित टायमिंग साध्य न होता फटका फसतोय. सर्कलमध्ये उभा असलेला खेळाडू अप्रतिम झेल टिपतोय, साधा सोपा झेल टिपतोय व रक्षक सापळ्यात फलंदाज हर्षद गायकवाड जखडबंद झाल्यानंतर स्वतःचं खातं न खोलता, स्वतःचा भोपळा न फोडता गोल्डन डकचा शिकार तो होतोय. जमलेली जोडी फोडली जाते, रुळलेली जोडी ही फोडली जाते. डीजे एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाकडून कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेत मॅन फ्रॉम कलमठ खिलाडियों के खिलाडी मिस्टर अक्षय कदम यावेळी स्ट्राईकला सुसज्ज, तर नॉन स्ट्राईक एंडला सँडी ज्याने आतापर्यंत 2 चौकार टोलविले तो फलंदाज उभा राहतोय. तो नॉन स्ट्राईकला ऋग्वेद सुरेख कामगिरी करतोय. हर्षद गायकवाड सलामीवीर त्याला तंबूचा थेट रस्ता तो दाखवतोय व तदनंतर मैदानावरती कर्णधाराची पावलं एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाकडून वळतायत. अक्षय कदम हा स्ट्राईकला. त्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट फटका. चेंडू निघतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. नवभेदी गगनचुंबी फटका अक्षयच्या बॅट मधनं 6 धावांसाठी. डीजे आल्या आल्या एका षटकारानं स्वतःच्या आगमनाची वर्दी कर्णधार या नात्यानं अक्षय कदम मैदानावरती देतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती आक्रमक असा फटका अक्षयच्या बॅटमधनं. जणू काही आपण डकआउट मधनं सेट होऊन आलो याची प्रचिती एका षटकारानं तो मैदानावरती देत सांघिक धाव फलक पोहोचतोय. तो 14 धावा एका घड्याच्या मोबदल्यात. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका निघतोय तो लॉंगॉन वरती कॅरेबियन स्टाईल मध्ये. रजत कदम कर्णधार श्री पावनदेवी महापुरुष बेडणे क्रिकेट संघाचा कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू रोखतोय. चेंडू सीमापार होणार नाही याची खातरजमा रजत कदम करतोय. या फटक्यावरती प्राथमिकता एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. जशी संधी मिळते दुसरी धाव घेण्याची त्या संधीचं सोन्यात रूपांतर करत अक्षय 2 धावा पूर्णत्वास नेतोय व सांघिक धाव फलक 16. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती परत एकदा लॉंगॉनवरती फटका सजविला जातोय. पहिल्या प्राथमिक प्रयत्नात चाच पडताना दिसतोय रजत व जी चूक रजतकडनं पहिल्या प्राथमिक प्रयत्नात होते ती चूक दुरुस्त करतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलतोय, फेकी गेली जाते गोलंदाज ऋग्वेदच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावांची लहर ज्यावेळी मैदानावरती उठत सांघिक धाव फलक 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. याही वेळी इनसाइड आउट नेत्रदीपक असा फटका. परत एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय कदमच्या बॅटमधनं निघालेला दुसरा फटका हा 6 धावांसाठी. डीजे टप्प्याचा चेंडू बॅक ऑफ द लेनचा चेंडू कॅरेबियन स्टाईल मध्ये. रजतला चेंडू रोखायचा होता. कामी येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. स्वतःच्या कर्णधाराला तो बॅकअप देतोय. सहजासहजी चेंडू सीमापार होणार नाही याची खातर जमा. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज झटपट मैदानावरती पूर्ण करतायत. निघालेल्या 2 धावेने 2 षटक 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 26 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल व राहिलेल्या 2 षटकातील तिसरं षटक हे निर्विवादपणे कोणता गोलंदाज या ठिकाणी हाताळेल, कारण या षटकामध्ये तब्बल 18 धावा ऋग्वेद हा गोलंदाज खर्च करतोय. जी चूक ऋग्वेदकडनं होते त्या चुकीला
परिणामता जी धावांची लयलूट होते त्या लयलुटीला रोखणारी गोलंदाजी कोणता गोलंदाज करेल हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. 9 मिनिट 55 सेकंद या ठिकाणी समाप्त होत आहेत. पहिल्या सत्रातील राहिलेल्या मिनिटांमध्ये आपल्याला हे सत्र पूर्ण करायचं आहे याची सूचना आयोजन कमिटीकडनं मी आपणापर्यंत पोहोचवितोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम दानगाव अर्थातच अलीम बटवाले हा गोलंदाजीसाठी सुसज्ज. प्रमुख पंच विवेक जबडे सर यांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीचा कयास व त्याच्या विरोधात ज्याने बिनीच्या षटकामध्ये 2 चौकार टोलवले तो सलामीवीर मॅन फ्रॉम हळकुळ बुद्रुक अर्थातच सँडी मोर्ये हा स्ट्राईकला. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका हा सजविला जातोय. डीप लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक रजत कदम तैनात. परतीची फेकी ही दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या ठिकाणी समाप्त करते. निघते ती केवळ एकेरी धाव. एकेरी धावेच्या साथीनं तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तो गोलंदाजी करताना श्री पाहुणादेवी महापुरुष बेळणे क्रिकेट संघाकडून आलिम बटवाले हा गोलंदाज. शाही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका निघतोय. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक टप्पा चेंडू घेतोय. दुसऱ्या धावेकडे पावलं ही सहज वळविली जात आहेत. दुसऱ्या धावेसाठी साथ देतोय कर्णधार अक्षय कदम. त्याला योग्य प्रतिसाद अखेरच्या क्षणी सँडी देतोय व दोहोंच्या योग्य अशा धावगतीच्या जोरावरती 2 धावांचा पल्ला सुखकर गाठतोय. तो फलंदाजी करताना एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ 2 धावेने सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो 29 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती स्ट्राईकला ज्याने आल्या आल्या 2 षटकारांना स्वतःच्या आगमनाची वर्दी स्वतःच्या आगमनाची प्रचिती दिली तो अक्षय कदम. तर नॉन स्ट्राईक एंडला सँडी. शावळी चेंडूचा टप्पा उजव्या शीवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. अक्रॉस द लाईन पद्धतीने फटका मिड विकेटला सजवायचा होता व जे स्वप्न उराशी बाळगलं होतं फलंदाज अक्षय कदमनं मोठा फटका टोलविण्याचं त्या स्वप्नाला यावेळी पूर्णविराम दिला जातोय गोलंदाज अलीमकडनं व निर्धाव चेंडूनं तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धाव फलक 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पॅड लाईन वरचा चेंडू डावी यष्टी ही अक्षरशः मैदानावरती वाकविली जाते व जो फलंदाज 2 षटकारांच्या साथीनं अति धोकादायक मैदानावरती ठरू पाहत होता कर्णधार एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाचा अक्षय कदम त्याच्या या आक्रमक अशा फलंदाजीला वेळीच रोखलं जातंय. पूर्णविराम दिला जातोय व या गड्याचं संपूर्णतः श्रेय हे आलिमला दिलं जातंय. त्याच्या वेगवान चेंडूनं अक्षयची अक्षय बाद होतोय. संघाला बसतोय तो दुसरा हादरा डिस. ज्यावेळी उजव्या चेंडू होता धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचने सँडीचा सहकारी या ठिकाणी सहजित तांबे मात्र ऐन मोक्याच्या क्षणी जर फेकी नॉन स्ट्राईक एंडला झाली असती प्रसाद तर धोक्याची घंटा निनादताना दिसली असते. फलंदाज सहजित कडे मात्र यावेळी फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने व सुखकर एकेरी धाव सँडी पूर्ण करतोय. सहजित पूर्ण करतोय. सांघिक धावफलक 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाची इतिश्री करणारा अंतरिम चेंडू असेल तो बाकी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी पोहोचतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू म्हणजे वॉर्मअप पद्धतीचा चेंडू व या वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूला या खराब चेंडूला कोणतीही दया कोणतीही माया न दर्शविता चेंडू थेट चाहत्या प्रेक्षक वर्गात अर्थातच डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सँडी पोचवितोय. षटकारानं जवळजवळ 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे.
या स्पर्धेदरम्यान माजी सैनिक आदरणीय उत्तमजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही मनापासून हृदयापासून स्वागत करतोय. मात्र आपली जागा ही चाहत्या प्रेक्षक वर्गात नसून आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यामुळे उत्तमजी दळवी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, स्थानापन्न व्हा. आणि 15 मिनिटं संपायला या ठिकाणी 15 सेकंदांचा अवधी असेल तो या ठिकाणी बाकी. शेवटचं षटक 5 चेंडूंचं असेल. याकडे पंच लक्ष द्या. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होतोय. गोलंदाज प्रथमेश रासम गोलंदाजी सज्ज होतोय, तर त्याच्या विरोधात स्ट्राईकला सहजित तांबेच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी 1 षटकार 2 चौकारांचा धनी सँडी हा फलंदाज. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका या ठिकाणी कव्हरला टोलविला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकेरी धाव सहज पूर्ण. दुसरी धाव देखील घेतली जाते. पहिली प्राथमिक धाव चित्त्याच्या चपळीनं, दुसरी धाव हरणाच्या धाव गतीनं मैदानावरती दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. स्वागत प्रथमेशचं दुहेरी धावेने होतंय. 2 धाव्यांच्या फटक्यानं होतंय. सांघिक धाव फलक देखील पोहोचतोय. तो 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ असेल तो बाकी. शाबळी फटका सजविला जातोय. तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अतिरिक्त जोखीम न घेता जो फटका असं म्हणतात विरतोय, जो फटका हवेमध्ये राहतोय, जो फटका फसतोय, फलंदाज सहजीचा त्याचं झेलात रूपांतर करत या ठिकाणी तिसरा हादरा दिला जातोय. तो AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाला. सांघिक धाव फलक 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतिदेश डॉक्टर चौगुले सर यांच्या शुभ हस्ते माजी सैनिक उत्तमजी दळवी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. नवीन फलंदाज विश्वजित पांचाळ. मॅन फ्रॉम कासारडे, अर्थातच विस्फोटक फलंदाजीसाठी ज्याची चर्चा होते, ज्याची ख्याती कीर्ती, तो विश्वजित पांचाळ यावेळी सज्ज होतोय. तो फलंदाजीसाठी स्ट्राईकला. शेवटी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू आल्या आल्या विश्वजितला मोठा फटका सजवायचा होता. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू त्याच्या बॅटला निरुत्तरित करतोय. बॅटच्या आतील कडेला चेंडू स्पर्श करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत अलीम चेंडूवरती पोहोचत, चेंडूची फेकी प्रथमेशच्या दिशेने तोपर्यंत आल्या पावली. विश्वजित एकेरी धावेनं स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय, तर स्ट्राईक घेऊ दिली जाते ती सँडीला, जो 8 चेंडूत 15 धावांची खेळी ही साकारतोय. यावेळी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यानंतर महत्वपूर्ण चौथा सामना रंगतोय. प्रमोद स्पोर्ट्स हळवल त्यांच्या विरोधात गांगेश्वर तळेरे या 2 संघादरम्यान. बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये किंग ऑफ टॉस अर्थातच टॉस का बॉस या ठिकाणी या. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण चेंडू लॉंग ऑन वरती. एकंदरीत खेळाडूच्या देहावरनं चेंडू थेट या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. षटकार महत्वपूर्ण अंतरिम चेंडूवरती निघतोय व त्या षटकारानं सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो 45 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे राहिलेल्या 24 चेंडूंमध्ये या ठिकाणी विजयासाठी 46 धावांची अति आवश्यकता दुसऱ्या सत्रामध्ये असेल, ती श्री पावनादेवी महापुरुष बेळणे क्रिकेट संघाला. मात्र या महत्वपूर्ण सामन्यात विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात पडतंय, पराभवाचा धक्का हा कोणत्या संघाला पचवावा लागतोय, हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आमचे साथी सहयोगी समालोचक मॅन फ्रॉम ओसरगाव विवेक परब सर हे आपणापर्यंत येतील. दुसऱ्या सत्राचा इतिवृत्तांत आपल्या कर्णपटलापर्यंत ते पोहोचवतील. तोपर्यंत मी सागर कदम आपली रजा घेतो. तत्पूर्वी विनंती परत एकदा प्रमोद स्पोर्ट्स हळवल गांगेश्वर तरळे, आपण टॉस साठी या. पहिला चेंडू पडायच्या आधी आपण किंग ऑफ टॉस या ठिकाणी या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल सर विवेक परब. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. पुढील 20 सेकंदांमध्ये पहिल्या चेंडूची अपेक्षा. धन्यवाद सागर. उमरट के इस मैदान में अब
मैं विवेक परब आप सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करता हूं, ले चलता हूं बीच मैदान में। सन्माननीय सईद काझी साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक आपण करतोय। सामना रंगतोय प्रमोद स्पोर्ट्स हळवल विपक्ष गांगेश्वर तळेरे, दोनही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो सन्माननीय सईद काझी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करूयात। किंग ऑफ टॉस या ठिकाणी दोन कॅप्टन आणि आमचे मान्यवर। मैदानावर जाऊयात। एक बार फिर से आप सभी दर्शकों का स्वागत। एमएच स्पोर्ट्स लाइव के माध्यम से चित्रित और प्रसारित किया जाने वाला ये मुकाबला पंच टाइमर सुरू होतोय पुढील 3 सेकंदांमध्ये। सलामी बल्लेबाज गणेश जाधव और गणेश जाधव के साथ दूसरा सलामी बल्लेबाज सिद्धेश चाड़के। 2 सलामी बल्लेबाज इस वक्त बीच मैदान में। 11:24 पे पहली गेंद यहां पे डिलीवर होगी। विनोद चौहान महाराष्ट्र पुलिस, इस बार स्क्वायर कट का बेहतरीन शॉट पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से खेल दिया है। गेंद ठीक बाउंड्री लाइन के अंदर पुल आउट करने वाले थे, लेकिन क्या बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। पहली गेंद के ऊपर आउटसाइड ऑफ स्टंप शफल करके कट किया पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से, लेकिन पॉइंट के खिलाड़ी ने भी हार नहीं मानी और जब तक कि गेंद रोकी जाए 3 रन आसानी के साथ पहली गेंद के ऊपर। श्री गणेश आगाज इस इनिंग का। पहली गेंद के ऊपर विनोद चौहान गेंदबाजी मोर्चे पर, दायरे के अंदर 7 खिलाड़ी। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर 4 ओवर और 4 ओवर में बनाने हैं। टारगेट दिया है 46 रनों का, 46 रन रिक्वायर्ड। पहली गेंद के ऊपर 3 रनों के साथ आगाज किया। बेहतरीन तरीके से खेलने के लिए जाने जाते हैं दोनों सलामी बल्लेबाज, लेकिन गेंदबाज की तारीफ होनी चाहिए, बहुत तजुर्बा, और इस तजुर्बेकार गेंदबाज में वैविध्यता भी उतनी ही बेहतरीन तरीके से देखने को मिलेगी। बिल्कुल 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 चकमा खा बैठे, चारों खाने चित करना जिसे कहते हैं, उसी प्रकार की सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी और बिल्कुल भौचक के दिखे इस गेंद के ऊपर। दूसरी गेंद बिंदी और बिंदी गेंद के साथ बेहतरीन वापसी। सिद्धेश चाड़के जो कि सलामी बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर पहली गेंद खेल चुके हैं। 2 गेंदों का खेल समाप्त, 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहला पावर प्ले का ओवर, इस बार उड़ाने की कोशिश है, ऊपर ही किनारा, ठीक विकेट कीपर के सिर के ऊपर से लगती हुई रेस, बेहतरीन तरीके से फील्ड किया। सिर्फ मिलेगा 1 रन। गली के रीजन में एक खिलाड़ी तैनात था, एक शॉट फाइन लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात था, दोनों भी दौड़ चुके थे गेंद के पीछे। विनोद चौहान बेहतरीन तरीके से गेंदबाजी करते हुए, सिर्फ मिलेगा 1 रन और 1 रन की बदौलत 2 गेंदों में अपना खाता खोल चुके। 4 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 गेंदों का खेल समाप्त। पावर प्ले के ओवर में 2 खिलाड़ी जो कि एक्स्ट्रा कवर रीजन में, एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पे तैनात दिखाई देता हुआ, तो एक खिलाड़ी लॉन्ग ऑन क्षेत्र में विश्वजीत पांचाल की हैसियत से वहां पे तैनात। गेंदबाज चले, आड़े बल्ले से खेलने की कोशिश है, बेहतरीन तरीके से क्लियर कट किया है, ऑफ ड्राइव है, पंच ड्राइव है, उसके लिए प्रोटेक्शन पर तैनात है वहां पे। मिलेंगे 2 रन। गणेश जाधव जाने जाते हैं आखिरी गेंद तक खेलने के लिए, अपने टीम का जिम्मा अपने कंधों पर उठाते हुए। एके स्पोर्ट्स वरवड़े बनाम पाउना देवी बेळने ये चलता हुआ मुकाबला। बेळने टीम ने टॉस जीता था, पहले फील्डिंग का फैसला किया था। एके स्पोर्ट्स वरवड़े टीम बल्लेबाजी करते हुए 45 रन बना चुकी। 46 रनों का टारगेट 4 गेंदों की समाप्ति के बाद 6 रन जो कि टारगेट का पीछा करते हुए। इस बार भी बाहर डालेंगे गेंद। अच्छा खेलना चाहते थे, उतना अच्छा संपर्क नहीं, टो एंड पे गेंद। इस गेंद के ऊपर मिला 1 रन। 5 गेंदों का खेल समाप्त, 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान, जो कि 46 का पीछा और 39 रनों की दरकार।
आखिरी गेंद पहले ओवर की समाप्ति करने वाली गेंद, गेंदबाजी मोर्चे पर विनोद चौहान बेहतरीन तरीके से गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। पहला पावर प्ले का ओवर खूबसूरती के साथ उड़ा दिया है इसे, स्लॉग स्वीप करना चाहते थे, पुल किया है लेकिन फील्डर वहां पे तैनात मिलेगा। सिर्फ एक रन, बेहतरीन वापसी। पहले पावर प्ले का ओवर समाप्त। 46 रनों का पीछा करते हुए जो कि पावना देवी बेने टीम बनाती हुई 9 रन, और एक ओवर की समाप्ति के बाद आने वाली गेंदें होंगी शेष 18। डीजे उमरेड ग्राम विकास मंडळाचे सदस्य सन्माननीय मंगेशभाई दळवी साहेबांचे या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे। शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करत विनंती, आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं। स्पर्धेच्या निमित्तानं उमरेड ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। चला सामना सुरू करा, पंच सूचना द्या। अक्षय कदम गेंदबाजी मोर्चे पर दूसरे ओवर की जिम्मेदारी, पहली गेंद के ऊपर उठाने की कोशिश, गति परिवर्तित मिश्रित गेंद है, विश्वजीत पांचाल गेंद के नीचे है, आसान सा कैच गवा बैठे हैं। मौका था लेकिन मौके पे चौका कैच के साथ नहीं मार बैठे थे, कैच छूटा, एक जीवदान मिला और जीवदान के साथ एक रन भी मिलता हुआ। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज सिद्धेश चाड़के, निजी 3 पे एक जीवदान मिलता हुआ। गणेश जाधव जो कि 7 रनों पे खेलते हुए 17 गेंदों में 36 रनों की दरकार। दूसरे ओवर का खेल जारी होता हुआ, गणेश जाधव स्ट्राइकिंग एंड के ऊपर, 2 सलामी बल्लेबाज इस वक्त काफी सूझबूझ हुए भाली बल्लेबाजी करते हुए, लेकिन अक्षय कदम जो कि ऑलराउंडर परफॉर्मेंस देने के लिए जाने जाते हैं, इस बार उड़ा दिया है गेंद को। ओवर पिच गेंद है, एक बार फिर से गेंद के नीचे विनोद चौहान, कोई भी मौका नहीं गवाएंगे, गलती की कोई भी गुंजाइश नहीं। विकेट का पतन रिप्ले में देखिए, ओवर पिच गेंद थी, मिश्रित गेंद थी, गणेश को लालच दिखाया था और गणेश उस लालच में बिल्कुल जकड़ गए, पकड़े गए, लपके गए और वापिस आते हुए पवेलियन के रास्ते। पहले विकेट का पतन 10 पे, 2 गेंदों का खेल समाप्त। डीजे रजत कदम स्ट्राइकिंग एंड के ऊपर, सिंधुदुर्ग जिले का ये एक हरपन मौला खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, स्ट्राइकिंग एंड के ऊपर। 2 बड़ी टीमों की ये भिड़ंत, ये भी ऊपर ही किनारा, एक और विकेट का पतन, बड़ी मछली जाले में सस्ते में निपट गई। रजत कदम बैक टू द पवेलियन, लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरी सफलता। अक्षय कदम इज ऑन फायर।
जो कि 14 रन 2 विकेट के नुकसान पे 2 ओव्हर की समाप्ति के बाद. चला विनंती, प्रमोद स्पोर्ट्स हळवाल आपला निर्णय आणि निर्णयात सहित आपण हा सामना समता क्षणी मैदानाचा ताबा घेणं अपेक्षित. व्यासपीठावर सन्मान साकारला जातोय. सन्माननीय मंगेशजी दळवी साहेबांचा मी विनंती करतो मित्रमंडळाच्या वतीनं, उमरट ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपण मायेची उबदार शाल आणि गुलाब पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान साकारत आहोत मंगेशजी दळवी साहेबांचा. स्पर्धा सुरू झाल्यापासून आजपर्यंत या स्पर्धेच्या पाठीमागे नेहमी उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व, आशीर्वादाबरोबरच मार्गदर्शन आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एक वलयांकित नाव प्रातिनिधिक स्वरूपात दिला जाणारे हे व्यक्तिमत्व उमरट ग्रामस्थ मंडळ मुंबई याचे हे सदस्य आणि या मित्रमंडळावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत. ओवर की जिम्मेदार गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज जय चिंदरकर गेंदबाजी मोर्चे पर पहली गेंद के ऊपर दो रन के साथ स्कोरबोर्ड पहुंचा 16. 2 विकेट के नुकसान पे इस बार भी ड्राइव करना चाहते थे, बॉटम हैंड का ज्यादा इस्तेमाल किया. बेहतरीन सटीक लाइन और लेन के साथ गेंद, गति परिवर्तित मिश्रित गेंदों का वापर यहां पे करते हुए गेंदबाज. पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद के ऊपर 1 लेके प्रथमेश नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 2 बाएं हाथ के बल्लेबाज, इसलिए ये गेंदबाजी बीच मैदान में बेहतरीन होती हुई. अड़े बल्ले से घुमाने की कोशिश, वेट एंड वॉच का ये गेंद है, फील्डिंग बहुत ही बेहतरीन, एज इज जस्ट ए नंबर ये दिखाते हुए विनोद चौहान. क्या खूबसूरती के साथ छलांग लगाई, टिप्पा गिरने के बाद बखूबी उसको भापा. रिप्ले में देखिए, ये खूबसूरती है, ज्येष्ठांचा सन्मान हाच आमचा मान, या स्पर्धेचं योगदान. अर्थातच विनोद चौहान इस वक्त फील्डिंग. अड़े बल्ले से घुमाने की कोशिश, आउटसाइड ऑफ स्टंप खेलने की कोई भी कोशिश नहीं है. डॉट गेंद रहेगी विकेट के पीछे, बेहतरीन विकेट कीपिंग. डॉट गेंद के साथ बेहतरीन वापसी, 19 रन 2 विकेट के नुकसान पे 4 गेंदों का खेल समाप्त. खूबसूरत गेंदबाजी, 8 गेंदों में 27 की दरकार, 8 गेंदों में चाहिए 27 रन. इस बार आड़े बल्ले से अंदरूनी किनारा और जाके स्टंप्स पे लगती हुई गेंद, तीसरे विकेट का पतन. सिद्धेश चाळके बैक टू द पवेलियन. डीजे
27 रनों की दरकार, कंपलसरी चेस यानी कि 27 बनाने होंगे। शॉट ऑन पुल करने की कोशिश है, पटकी हुई गेंद, गेंद के नीचे विश्वजीत पांचाल, खूबसूरत कॉलिंग था लेकिन थोड़ा सा कॉलैप्स, दुर्घटना से देर भली। बढ़िया कॉलिंग के तहत ये कैच, और कैच के तहत प्रथमेश रासम की पारी होती हुई समाप्त। चौथे विकेट का पतन, 19 पे 4। पांच में चाहिए 27, नया बल्लेबाज। बढ़िया गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी, आउटसाइड ऑफ स्टंप, खेलने की कोई भी कोशिश नहीं है। बड़े शॉटों की यहां से दरकार होगी। 4 में 27 चाहिए। अड़े बल्ले से घुमाने की कोशिश है, हुक किया है, हवा में ज्यादा मार बैठे, फील्डर उसके नीचे आसानी के साथ लपके गए और सिल्वर डक का शिकार मैन फ्रॉम नाटल इस वक्त बैक टू द पवेलियन। नितेश सुतार की पारी यहां पे होती हुई समाप्त। डीजे खूबसूरत गेंद, और इस गेंद के साथ इस मैच को समाप्त किया है। बेहतरीन जीत यहां पे एके स्पोर्ट्स वरवडे टीम की। पावना देवी बेळणे टीम को पहली हार मिळती हुई। प्रमोद स्पोर्ट्स हळवल आपण मैदानाचा ताबा घेणं अपेक्षित। पुढील 30 सेकंदांमध्ये पहिला चेंडू पडेल। गांगेश्वर तळेरे आपल्याला देखील फायनल कॉल, आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवा। पुढील 30 सेकंद अवधी दोनही संघांसाठी क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आणि फलंदाज मैदानात पाठवण्यासाठी। खेळपट्टीवर पहिला चेंडू, पंच 30 सेकंदानंतर बरोबर। प्रमोद स्पोर्ट्स हळवल नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण गांगेश्वर तळेरे। निमंत्रण फलंदाजीसाठी। मायक्रोफोनवर आवाज ऐकूयात, मिस्टर प्रसाद चाळके।
या आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय कदम ठरतोय. अक्षय कदम विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. चला मॅच स्टार्ट होईल ते काहीच मिनिटामध्ये. गांगेश्वर तळेर क्रिकेट संघ बनाम प्रमोद स्पोर्ट्स हळवद या दोन टीममध्ये हा मुकाबला रंगतोय. टॉस जिंकलाय प्रमोद स्पोर्ट्स हळवद क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलंय गांगेश्वर तळे क्रिकेट टीमला. मागच्या मॅचमध्ये गांगेश्वर तळे क्रिकेट टीमने जबरदस्त कामगिरी केली गेली होती. मॅच लगेचच चालू केलं जाईल.